2023 अंतर्गत गंभीर हल्ला लैंगिक अत्याचार आणि धमकी प्रकरणात अटकेतील आरोपी नागनाथ गोरख गुण वय 42 राहणार चिंचोली काठी एम.आय.डी.सी. तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यास सशर्त जामीन मंजूर केला आहे। मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 0271/2025 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 74, 75, 1, 78, 79, 118 आणि 115(2) अन्वये 6 मार्च 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी हा वारंवार अनैतिक शारीरिक संबंधाची मागणी करत होता व तसेच आरोपी फिर्यादीस गेल्या काही महिन्यांपासून नवरा बायकोप्रमाणे संबंध ठेवण्याचा दबाव टाकत छेडछाड केली होती। 1 मार्च 2025 रोजी सकाळी 10:30 सुमारास फिर्यादी घरात एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीने बचावकरिता विरोध केल्यावर आरोपीने रागाच्या भरात लोखंडी धारदार कात्रीने फिर्यादीच्या गळ्यावर, उजव्या हाताच्या अंगठ्यावर आणि डाव्या पायाच्या गुडघ्यावर वार करून गंभीर दुखापत केली। तसेच वाद सोडविण्यासाठी आलेल्या अर्धांगवायू पतीस व शेजाऱ्याला देखील ढकलून इजा पोहोचवली। घटनेनंतर फिर्यादीस सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। आरोपीने अटकेनंतर आपला जमीन अर्ज मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता। तसेच माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री केंद्रे साहेब यांनी आरोपीचा जामिनाचा अर्ज सशर्त मंजूर केला आहे। वरील प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट शरद गावडे, ॲडव्होकेट दत्तात्रेय कापुरे, ॲडव्होकेट वैभव बोंगे, ॲडव्होकेट ओंकार फडतरे, ॲडव्होकेट मोहीम पठाण आणि ॲडव्होकेट शिवरत्न वाघ यांनी काम पाहिले।